बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये पाणी शिरलं आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कावतांकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येते। नगरपालिकेच्या ढिसार कारभारामुळे या ठिकाणी पोलीस ठाण्यात पाणी शिरलं आहे। नाल्यात कचरा साचल्यामुळे पाणी थेट पोलीस ठाण्यामध्ये शिरलेलं आहे। या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। जे बीड ग्रामीण पोलीस स्टेशन आहे, या पोलीस स्टेशनमध्ये अक्षरशः पूर्णतः हे पाणी शिरल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळतंय। मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो। अक्षरशः मोटरच्या सहाय्यानं हे पाणी जे आता बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे। बीड नगरपालिकेने नाली काढल्याचा जो आव्हानला होता तो या ठिकाणी प्रत्यक्षात मी तुम्हाला एक दाखवू शकतो। अक्षरशः बीड नगरपालिकेने जे नाले साफसफाई केलं त्याच्यावर लाखो रुपये खर्च केला गेला, हे मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाही। कारण या ठिकाणी जो कचरा आहे, ज्या नालीमधून जो पाणी इकडे वरती आलं ते पाणी या ठिकाणी दाखवू शकतो। अक्षरशः पूर्ण जे नाल्यामध्ये कचरा आहे तो तसाच असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे आता एकूणच ही जी परिस्थिती आहे ती विदारक परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। कचऱ्याचं साम्राज्य या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्यामुळे आता बीड ज्या जे ग्रामीण पोलीस स्टेशन आहे त्याच्यामध्ये जे काय कागदपत्र होती ते देखील त्याचं ॲक्शन पाहायला मिळतं। हरदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला पूर आलेला आहे। पुराच्या पाण्याचा प्रवाह अतिशय वेगाने सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दगडी पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद ठेवण्यात आलेला आहे। बिंदुसरा नदी ओव्हरफ्लो झालाय। रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे बिंदुसरा नदी दुथडी भरून वाहत आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।